आज काय स्पेशलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत चीज ब्रेड रोल. तर त्यासाठी साहित्य इथे मी 2 बटाटे उकडून घेतलेत. जे ब्रेड असतात त्याच्या कडा कापून घेतलेल्या आहेत. इथे मी 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा चाट मसाला, अर्धा चमचा मीठ, 1 बारीक कांदा चिरून घेतला आहे, कोथिंबीर, 2 मिरच्या बारीक चिरून आणि अमूल चीज घेतलेलं आहे. आता इथे बटाटे आपण छान असे मॅश करून घ्यायच्यात खिसणीने. त्यात हा बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरची आणि जे मसाले आपण घेतले ते टाकून घ्यायचेत. आणि जे आपलं चीज होतं तेही छान असं त्यात आपण खिसणीने बारीक छान असं ग्रेट करून टाकायचं आहे. चीज तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही घेऊ शकता किंवा नाही टाकलं तरी चालतं. पण मुलांना चीज आवडतं तर टाकल्यावर म्हणजे टेस्ट छान येते चीजची. आणि हे आपण छान असं मळून घ्यायचं आहे. हे छान असं मिक्स करायचं आहे, एकजीव झाला पाहिजे सर्व गोष्टींचा, म्हणजे आपली चीज बॉल आहे ते छान होतात. आता हे छान मळून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित. आणि ह्याचे आपण छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचेत. तुम्हाला जसं हवं आहे लहान मोठे आकारात तसं तुम्ही बनवून घ्यायचेत. इथे मी मीडियमच बनवून घेतलेले आहेत. आणि स्नॅक म्हणून मुलांना टिफिनला किंवा असं 4 वाजता किंवा सकाळी नाश्त्याला हे असं खूप छान लागतात खाण्यासाठी. आता इथे आपले सर्व चीज बॉल बनून झालेत. आता आपण एका बाउलमध्ये पाणी घ्यायचे आणि हे ब्रेडचे स्लाइस आहेत ते छान पाण्यात डीप करायचे आणि त्यातलं दोन्ही हाताने पाणी छान असं दाबून काढायचे. सर्व पाणी छान दाबून काढून मग आपण एक बॉल घेऊन मस्त असा त्याला उभा शेप द्यायचा आहे आणि त्याच्यावर आडवा ठेवायचा आणि दोन्ही साईडनी ब्रेडनी ते छान असं कवर करून घ्यायचे. ते कुठेही ओपन राहिलं नाही पाहिजे, क्रॅक गेला नाही पाहिजे, त्याला व्यवस्थित त्याला शेप द्यायचा आहे. पाहू शकता व्यवस्थित असं ते क्रॅक गेलं तर त्या याच्यामध्ये आतमध्ये तेल घुसण्याची शक्यता असते आणि मग ते तेलकट होऊ शकतं. तसं व्यवस्थित हाताने आकार द्यायचा आहे हलक्या हातावर. इथे पाहू शकता मस्त असा आपला रोल तयार झाला आहे. आपण दुसराही एक तसाच प्रकारे करून घेऊयात. मस्त असा हातावर घेऊन त्याचं सर्व पाणी काढून टाकायचं आहे आणि आडवं ठेवून दोन्ही साईडनी त्याच्या कडा छान अशा बंद करून घ्यायच्यात ब्रेडच्या आणि छान असा त्याला रोलचा आकार द्यायचा आहे. ते कुठंही ओपन राहिलं नाही पाहिजे. व्यवस्थित मस्त असं आपण ते हलक्या हाताने ब्रेड रोलचा आकार देऊ. आपण रोल बनवून घ्यायचे. पाहू शकता आणि खूप सोपी पद्धत आहे, काही अवघड नाही, सहज होतात. इथे मी बनवून घेतलेत आणि इथे आपलं तेलही छान तापलेलं आहे. तर आता आपण हे ब्रेड रोल त्यात सोडून घ्यायचेत. ब्रेड रोल छान असे मंद गॅसवरती तळून घ्यायचेत. खूप घाई करायची नाही, आतपर्यंत ते क्रिस्पी झाले पाहिजेत. एक साईड पूर्ण गोल्डन कलरची होईपर्यंत आपण ते पलटी करायची नाहीत. आता एक साईड आपली छान अशी गोल्डन झालेली आहे, आपण तिला पलटी करून घेऊयात. छान अशा मंद गॅसवरच ते तळून घ्यायचेत आपल्याला. मुलांना असे पदार्थ खूप आवडतात आणि खूप सोपी पद्धत आहे. मस्त पाहू शकता तुम्ही असे क्रिस्पी झालेले आहेत. छान असे ते तळून घ्यायचेत, डीप फ्राय करायचेत. आपण परत त्याला एकदा छान असं पलटी करून घेऊयात. पाहू शकता मस्त असे गोल्डन कलरवरती झालेत. आता इथे आम्ही दुसरी बॅच पण आपण तळून घेऊयात. छान असे फ्राय करायचेत आणि टॅमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी आपण असं कशाबरोबरही खाऊ शकता किंवा असे खाल्ले तरी खूप छान लागतात. छान असे गोल्डन ब्राऊन कलरवरती आपण ते तळून घेणार आहोत. खूप घाई करायची नाही तळायला. वरनं क्रिस्पी आतनं मस्त असे चीजी लागतात हे रोल्स. आता हे पहा आपले तळून झालेत. आपण एक एक करून असे सर्व आता काढून घेऊयात. मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत.
तर इथे पाहू शकता मस्त असे आपले चीज रोल तयार आहेत. ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.